Hello dear friends, today we are going to learn 4.4 a parody. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4.4 अ पॅरोडी या पोएमचा अभ्यास करणार आहोत. अ पॅरोडी म्हणजे विडंबन. तर विडंबन काय असते? विडंबन म्हणजे एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची किंवा लिखाणाची थट्टा, उपहास किंवा खिल्ली उडवण्यासाठी केलेले अनुकरण होय. सोप्या भाषेत म्हटलं तर कोणाची नक्कल करून त्यातील गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी दाखवून लोकांना हसवणे म्हणजे विडंबन. उदाहरणार्थ, एखाद्या प्रसिद्ध कवितेची किंवा गाण्याची शैली तशीच ठेवून पण शब्द बदलून मजेशीर प्रकारे लिहिणे हे विडंबन आहे. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याची नक्कल करून त्यावर विनोद करणे हेही विडंबनच असते. तर विडंबनाचा उद्देश बहुतेक वेळा हसवणे किंवा टोमणा मारणे असतो आणि ते कधीकधी समाजातील चुका दाखवण्यासाठी देखील वापरले जाते. तर आता आपण कविता समजून घेऊया. हाऊ डोथ द लिटिल बिझी बी, हाऊ डोथ द लिटिल बिझी बी इम्प्रूव्ह इच शायनिंग अवर and gather honey all the day from every opening flower. How skillfully she builds her sail, how neat she spreads her wax, and labors hard to store it well with the sweet food she makes. So this poem is written by Isaac Watts. How doth the little busy bee, तर छोटी मधमाशी कशी आहे. हाऊ डोथ द लिटिल बिझी बी म्हणजे तर छोटी ती लहानशी मधमाशी कशी आहे. हाऊ डोथ द लिटिल बिझी बी इम्प्रूव्ह इच शायनिंग अवर, तर ती छोटी मधमाशी जी प्रत्येक तेजस्वी क्षणाचा कसा सदुपयोग करते. अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लॉवर, आणि दिवसभर प्रत्येक उमलणाऱ्या फुलातून मध कसा गोळा करते. तर या ओळींचा अर्थ आहे, ती छोटी चंचल मधमाशी प्रत्येक तेजस्वी क्षणाचा कसा सदुपयोग करते आणि दिवसभर प्रत्येक उमलणाऱ्या फुलातून मध कसा गोळा करते. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड हर वॅक्स अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल विथ द स्वीट फूड शी मेक्स, तर ती किती कौशल्याने आपले मधाचे पोळे बांधते. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल म्हणजे ती किती कौशल्याने आपले घर, आपले मधाचे पोळे बांधते. हाऊ नीट शी स्प्रेड हर वॅक्स, किती सफाईदारपणे आपले मेण ती पसरवत असते. अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल विथ द स्वीट फूड शी मेक्स, आणि स्वतः बनवलेल्या त्या गोड अन्नासोबत, गोड पदार्थासोबत ते व्यवस्थित साठवण्यासाठी ती कष्ट घेते. हाऊ डोथ द लिटिल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल अँड pour the waters of the Nile on every golden scale. How cheerfully he seems to grin, how neatly spreads his claws and welcomes little fishes in with gently smiling jaws. Lewis Carroll. So this poem is written by Lewis Carroll. How doth the little crocodile, doth means old form of does. So how doth the little crocodile improve his shining tail, तर ती लहानशी मगर कशी आहे. तर ती लहानशी मगर, छोटी मगर आपली चमकणारी शेपूट कशा प्रकारे सजवते. अँड pour the waters of the Nile on every golden scale, आणि प्रत्येक सोनेरी खवल्यावर नाईल नदीचे पाणी ओतते. त्या तिच्या शरीरावर असलेल्या सोनेरी खवल्यांवर ती नाईल नदीचे पाणी ओतते. हाऊ चीअरफुली ही सीम्स टू ग्रीन, हाऊ नेटली स्प्रेड्स हिज क्लॉज, तर तो किती आनंदाने, ते मगर किती आनंदाने हसते आणि किती सफाईने आपले पंजे पसरवतो. अँड वेलकम्स लिटिल फिशेस इन विथ जेंटली स्माइलिंग जॉज, आणि
मंद स्मितहास्य करणाऱ्या जबड्यांनी लहान माशाचे स्वागत करतो. तर पुन्हा एकदा आपण पाहूया. तर ही लहानशी मगर कशी आहे, तर ती लहानशी मगर, छोटी मगर आपली चमकणारी शेपूट कशी सजवते आणि प्रत्येक सोनेरी खवल्यावर नाईल नदीचे पाणी ओतते. तर ते मगर किती आनंदाने हसते आणि किती सफाईपणे आपले पंजे पसरवते आणि मंद स्मितहास्य करणाऱ्या जबड्यांनी लहान माशांचे स्वागत करते. तर पहिल्या कवितेत पहा, मधमाशीचे कौतुक केलेले आहे. त्या कवितेचा अर्थ असा आहे की लहानशी मेहनती मधमाशी प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग करत असते. ती दिवसभर फुलांमधून मध गोळा करत असते. ती खूप कौशल्याने आपले घर, आपले मधाचे पोळे तयार करते आणि ती नीटपणे मेण पसरवते आणि मेहनत करून गोड मध साठवते. तर सारांश या कवितेचा असा आहे की ही कविता आपल्याला शिकवते की वेळ वाया घालवू नये, मेहनत करावी, आपले काम प्रामाणिकपणे आणि नीट करावे. तर दुसरी कविता आपल्याला शिकवते की ही कविता मजेशीर आहे आणि थोडा उलट अर्थ दाखवते. अर्थ काय आहे, तर लहान मगर नदीत राहते. ती पाण्यात आपली शेपटी हलवत चमक दाखवते, म्हणजे शेपटी तिची ती हलवते तेव्हा ती चमकते आणि ती हसल्यासारखी दिसते, पण प्रत्यक्षात ती मासे पकडण्यासाठी आपला जबडा उघडत असते. तर ही कविता आपल्याला सांगते की काही वेळा दिसणं आणि खरं असणं वेगळं असतं. मगर हसते असं वाटतं, पण ती शिकार करत असते. तर पहिली कविता आपल्याला चांगल्या सवयी, मेहनत आणि प्रामाणिकपणा शिकवते. तर दुसरी कविता आपल्याला दिखावा आणि फसवणूक यापासून सावध राहण्याची शिकवण देते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या दोन्ही कविता नक्कीच आवडल्या असतील. तर आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. ट्रान्सलेट द पोएम्स इंटू युअर मदर टंग. तर या दोन्ही कविता तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायची आहेत. फाइंड ॲन एक्झाम्पल ऑफ पॅरोडी अलॉंग विथ द ओरिजिनल फ्रॉम युअर मदर टंग. तर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील विडंबन काव्यांचा संग्रह मिळवून तो वाचायचा आहे. लँग्वेज स्टडी. Some transitive verbs can have two objects. For example, they gave him a book. काही ट्रान्झिटिव्ह वर्ब्सना म्हणजे सकर्मक क्रियापदांना दोन कर्मे ऑब्जेक्ट्स असतात. त्यांना डायरेक्ट ऑब्जेक्ट व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अशी नावे आहेत. दे गेव हिम अ बुक. सपोज या वाक्यामध्ये सब्जेक्ट दे हा शब्द सब्जेक्ट आहे, गेव हे वर्ब आहे, हिम हे सेकंड ऑब्जेक्ट आहे आणि अ बुक हे फर्स्ट ऑब्जेक्ट आहे. त्याचप्रमाणे इतर दोन उदाहरणेसुद्धा आपल्याला दिलेली आहेत. ऑब्जेक्ट 1 इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट सेकंड इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वरील तिन्ही वाक्यात क्रमांक 1 वर दिलेली ऑब्जेक्ट्स ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहेत, आणि क्रमांक 2 वर दिलेली ऑब्जेक्ट्स ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आहेत. उदाहरणार्थ पहिल्या वाक्यातील हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर ट्रान्झिटिव्ह क्रियापदाला हुम म्हणजे कोणाला असा प्रश्न विचारला असता जे उत्तर येते ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते आणि व्हॉट म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता त्याचे जे उत्तर मिळते ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असते. दे गेव हिम अ बुक. तर गेव हुम म्हणजे ते बुक कोणाला दिलं, तर हिम, त्याचे उत्तर येते आहे हिम, म्हणजे याचा अर्थ हिम हा शब्द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि काय दिले, तर गेव व्हॉट अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे बहुधा पर्सनल प्रोनाऊन असते, सपोज अस, हर, हिम, देम किंवा नाउन असते. सो अंडरलाईन अँड लेबल द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. एक्झाम्पल फर्स्ट,
Mrs. Desai teaches us English. So, us is indirect object and English is direct object. He brought some water for the old man. Some water is the direct object and the old man is indirect object. She paid 50 rupees to the shopkeeper. So 50 rupees is direct object and to the shopkeeper is indirect object. Arpita mailed her photographs to her sister. Her photographs is in a direct object and to her sister is indirect object. Abhay sold his car to his neighbor. His car is direct object and to his neighbor is indirect object. Read the following sentences. Birds fly, the saucer broke, the water boiled. We fly kites. Neha broke the saucer. She boiled the water. या वाक्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की एखादे क्रियापद काही वाक्यात इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद तर दुसऱ्या काही वाक्यात ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक म्हणून वापरले जाऊ शकते. तर वरील वाक्यातील क्रमांक 1 ची क्रियापदे इंट्रान्झिटिव्ह आहेत व वाक्य क्रमांक 2 ची तीच क्रियापदे ट्रान्झिटिव्ह आहेत. यावरून समजते की बऱ्याचशा क्रियापदांचा उपयोग वाक्यात ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह अशा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. Find the transitive and intransitive verbs in the following sentences. 2 minutes of oral work. Choose one word each both from A and B and make as many sentences as possible within 2 minutes using both the words. दिलेल्या A व B मधील प्रत्येकी एक शब्द निवडायचा आहे आणि शक्य होतील तेवढी वाक्ये तयार करायची आहेत. तर विद्यार्थ्यांनी हा प्रश्न स्वतः सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची माहिती मिळेल. धन्यवाद.